विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस मी प्रथम विनम्र अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते, अभिवादन करते। तसेच दलित उद्धारक महाप्रज्ञा महासूर्य भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी प्रथम विनम्र अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते, अभिवादन करते। दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले, अरे ते दुःख दैन घालविण्याबाद भीमा तू विचार मंथन केले, तमाम बहुजनांचा उद्धार करण्याबाद भीमा तू कायाचे चंदन केले आणि म्हणूनच तुला साऱ्या जगाने वंदन केले, साऱ्या जगाने वंदन केले। कारण बाबा जर नसते तर आम्हाला कोणी बुद्ध दिला असता, बाबा जर नसते तर आम्हाला धम्म कळाला नसता, बाबा जर नसते तर आम्हाला बुद्ध आणि त्यांचे धम्म हा ग्रंथ कोणी आमच्यासाठी लिहिला असता, बाबासाहेब जर नसते त्या स्वतंत्र भारताची राज्यघटना कोणी लिहिली असती, कोणी आम्हाला समता स्वतंत्र बंधुत्व बहाल केला असता। म्हणून अरे दिनाच्या दुःखासाठी यकीनन, दिनाच्या दुःखासाठी यकीनन भीमराज नव्हते तो ये आजादी नव्हती, अरे यकीनन भीमराज नव्हते तो ये आजादी नव्हती, अरे उनका कहना मान लेते तो ये बर्बादी न होती। चलिए ये आजादी दुल्हन बनकर मगर कैसे घर मेरे बाबा दुल्हना बनते तो इस आजादी की शादी न होती। यकीनन भीमराज नव्हते तो ये आजादी नव्हती, तो ये आजादी नव्हती। जे लोकांना मान्य नव्हते ते लोक मान्य झाले, ज्यांनी इथल्या बहुजनांचे आत्मे दुखवले ते महात्मा झाले, ज्यांनी कधी हातात तलवारच धरली नाही ते हिंदूचे हृदय सम्राट झाले, ज्याच्या मायनं कधी हातात खुरप धरलं नाही, ज्याच्या बापानं कधी हातात रुग्ण धरलं नाही ते शेतकऱ्याचे नीती झाले। अरे सडक सती तर सत्ताधारी झाले, परंतु वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे माझे बाबा या देशाचे घटनाकार झाले, या देशाचे घटनाकार झाले। अरे माझा भीम एवढा मोठा होता की त्या हिमालयाला ही लाज वाटावी, अरे एवढा झिजला होता की त्या चंदनाला ही लाज वाटावी। राम जन्मला रावणाला मारण्यासाठी, कृष्ण जन्मला कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, नत्तू जन्मला गांधीला मारण्यासाठी, प्रवीण जन्मला प्रमोदला मारण्यासाठी, पण एकच असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले जे तुम्हाला, आम्हाला आणि त्या गांधीलाही वाचवण्यासाठी, बाकी सगळे मारण्यासाठी। हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, अरे दलितों के घर जलाना आदत पुरानी थी। हजारों साल पहले की बात थी जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, चारों तरफ लड़ाइयां जारी थी, सारी लड़ाइयां जीतकर जिसने शान अपने बढ़ाई थी। अरे अफसोस हुआ था उसी सम्राट अशोक को कि जिन्होंने बाकी की जिंदगी बुद्ध के कदमों में चढ़ाई थी। लेकिन आज भी यही हो रहा है, आज भी यही हो रहा है। आंध्र में नक्सलवादी, भारत में आतंकवादी, त्रिपुरा में TNI, वेस्ट बंगाल में GLLF, अरे आसाम के बोधो सर उठा रहे हैं। अरे हिंदू मुस्लिम के झगड़े तो रोज के जारी है, उत्तर प्रदेश में कानपुर है तो महाराष्ट्र में खैरलांच है। इन सबको चैलेंज है, इन सबको चैलेंज है। ए भारत तुझे रुकना होगा, अरे रुकना होगा और एक ना एक दिन आकर मेरे बुद्ध के कदमों पे झुकना होगा, झुकना होगा। कारण शस्त्र पाहिजे रे, युद्ध पाहिजे, अरे जगाला तारण्यासाठी भगवान बुद्ध पाहिजे हे बाबांनी ओळखलं। म्हणून 14 ऑक्टोबर 1956 ला पवित्र नागाच्या नागभूमीमध्ये बुद्धाच्या ओटी टाकला। अरे बौद्ध धर्म आम्हाला दिला,
झाली. एवढे देवा कोणत्या देशात नाही बघू. चीन मध्ये नाही, जपान मध्ये नाही, अमेरिकेमध्ये नाही, पण 33 कोटी देवाची पैदास आमच्या इंडियात झाली. एका बाईवर अन्याय झाला. सीता मायावर्तमाने हनुमानला रागाला सांता संबंध उडी मारून रामाची लंका झाली. एवढी ताकद हनुमामध्ये. लक्ष्मणाला बाण लागला तेव्हा सगळा जम्मू पर्वतावर आणलं. एवढी ताकद हनुमानमध्ये. मग इंग्रज भारतात घुसू लागले तेव्हा का हनुमान रिटायर झाले. याचा पावर कमी झाला. कळायला मार्ग नाही. अनेक क्रांतीवीरांनी आपल्या रक्ताचे बलिदान दिलं, जीवाचं बलिदान दिलं आणि स्वतंत्र भारत मातेला स्वतंत्र केलं. या भारताला स्वतंत्र केलं, पण या देशातल्या तमाम माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्य केलं. म्हणून अरे पैदा न होता वो मसीहा, पैदा न होता वो मसीहा तो किसी उनका सिलसिला नहीं होता. अरे बेरंग रहती थी ये जमीन तो आसमां का रंग नीला नहीं होता. अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो. जिसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता, जिसे भीम जैसा हीरा मिला नहीं होता. इतिहास का होता जुना काळ किती हराम होता. माणूस माणसाचा गुलाम होता. जो आर माय बाप करी सलाम होता. शूद्रांच्या तोंडाला लगाम होता. जो शूद्रांच्या तोंडाला लगाम होता. अरे स्वर्णाच्या घरामध्ये कुत्रा मांजरांचा पाय होत होता, पण आम्ही माणूस असून आमच्या सावलीच्या इटार होत होता. हे वस्तुस्थिती आहे भीम जन्मण्याच्या आधी. भीम जन्मण्याच्या आधी रूढी परंपरा या देशातली घाण आहे. तरी लोक म्हणतात माझा भारत मान आहे, माझा भारत देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. वा वा. प्रत्येक पाठा पुस्तकाच्या पहिल्या पानावरली प्रतिज्ञा, पहिल्या पानावर जरी प्रतिज्ञा असली तरी सरांनी वर्गात मुलांना शिकवलीच नाही. मुलांना का शिकवली नाही? कारण परीक्षेला या प्रतिज्ञेबरोबर कधी प्रश्नच आला नाही. म्हणून ही प्रतिज्ञा शिकवण्याचं गुरुजीला कधी कामच पडलं नाही. जर ही प्रतिज्ञा सरांनी वर्गात मुलांना शिकवली असती तर कदाचित खेळल्यांची घडली नसती, तर कदाचित खेळल्यांची घडली नसती. कशाला म्हणतात जात जे मनातून जात नाही तिला म्हणतात जात. या जातीनंच केलाय कोटी कोटी जीवांचा घात. म्हणून बाबासाहेबांना मारलं तिच्या छातारामध्ये भूतानी शिला, मानले तिचे दात, पोचली केली तिच्या. म्हणून तुम्ही आम्ही आलोत माणसात. 52 राष्ट्रांनी बाबासाहेबांच्या घटनेचं स्वागत केलं, कौतुक केलं, पण काही मनुवादी पिल्लावडीचे माणसं म्हणायला लागले की बाबासाहेबांना घटनाच लिहिली नाही. एका साधारण माणूस म्हणलंच तर काही वाटलं नसतं, पण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मुलांशीच मागे फुकला की म्हणतो बाबासाहेबांना घटनाच लिहिली नाही. त्या मुलांशिंगाला प्रश्न असा आहे, मुलांशिंगा जर हे आज भारतीय संविधानचे आज आहे ते काय तुझ्या मायच्या मैत्रिणीने लिहिली का बापाच्या? जर हे आज भारतीय संविधानचे आज आहे ते काय तुझ्या मायच्या झगड्याने लिहिली का रे बेटा? बाबासाहेबांच्या विरोधात जर कोणी ब काढत असेल तर त्याची कल्ल्यापासून जीभ कापण्यासाठी आता बहुजनांनी सज्ज राहायला पाहिजे. मेरे भीम के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे. अरे काट डालो गद्दारों को, किसी को खबर ना लगे. इनको ऐसी जगह मारो कि इनको पानी ना मिले. अरे इनको ऐसी जगह मिटाओ कि इनकी निशानी ना मिले. कौन कहेगा इन्हें इंसाफ? ये तो हैवानों के हैवान है. कौन कहेगा इन्हें इंसाफ? ये तो शैतानों के शैतान है. और ऐसे बेशरम हिंदुओं का शहीदों में नंबर ना लगे. अरे काट डालो गद्दारों को, किसी को खबर ना लगे. और मेरे भीम जी के संविधान को दुश्मनों की नजर ना लगे, दुश्मनों की नजर ना लगे. गीता के श्लोक में हिंदुओं का ईमान मिलता है. बाइबल के हर पन्ने पर ईसा मसीह का फरमान मिलता है. कुरान में हर मुस्लिम को खुदा का ऐलान मिलता है, मगर भारत के संविधान में सभी को सरी का सम्मान मिलता है. ये बाबा की देन है. म्हणून बाबासाहेब म्हणतात ऋषी बनो, ज्ञानी बनो, तपस्वी बनो. ऋषी बनो, ज्ञानी बनो, तपस्वी बनो, जंगी बहादुर बनो, क्रांतिकारी बनो. अरे भाई बनो, अरे भाई बनो, दुश्मन बनो मगर सच्चा बनो. भाई बनो, दुश्मन बनो मगर सच्चा बनो. लेकिन तुम्हें भीम जी की कसम है यारो, किसी का चमचा मत बनो, किसी का चमचा मत बनो. किसी के पेट से सांप पैदा हुआ है, किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है. किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है. अरे भीमा ऐसी माँ थी यारो कि जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ है. डॉक्टर बी आर अम्बेडकर. जाता जाता
असलेले सध्या बौद्ध उपासक आणि उपासिका तसेच माझ्या वयातील सर्व मुली मुलांना मी सांगू इच्छिते, मुलांनो त्या बुद्धाच्या मूर्तीचे जतन करा, ती तुम्हाला मार्गदर्शन करेल. मी दिलेले वचन मात्र विसरू नका. बघा ती काजळी रात्र आहे. इथेच मी आपले 2 शब्द समाप्त करते. जय बुद्ध, जय भीम, जय भारत.